आणि आता एक मोठी बातमी आहे औरंगाबादवरून। औरंगाबाद महापालिकेत झालेल्या राड्यात काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड आता गंभीर जखमी झालेत। राजदंड पळवण्याच्या प्रयत्नात राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जलवाहिनीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना हा गोंधळ उडालाय। त्यातच राठोड राजदंडाचा मार लागून जखमी झालेत। पण राठोडांनी मात्र आपल्याला या गडबडीत कुणीतरी मारहाण केल्याचा आरोप केलाय। अशा प्रकारे राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला आहे। आपण समोर दृश्यांमध्ये बघतोय आणि तो पळवत असतानाच त्यांच्या डोक्याला मार लागलेलाही स्पष्ट दिसतोय। मात्र त्यांचा असा आरोप आहे की राजदंड त्यांना लागला नाही तर कोणीतरी त्यांना मारलं असा त्यांचा आरोप आहे। आता मात्र दृश्यात तरी आपल्याला स्पष्ट दिसतंय की राजदंड जेव्हा हिसकावून घेतला जात होता तेव्हा त्याचं टोक बहुधा लागलं असावं आणि त्याने ते रक्तबंबाळ झाले असावे। आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत। अमित, दृश्यांमध्ये आपण बघतोय की राजदंड पळवत असताना कुठेतरी डोक्याला मार लागला असं वाटतंय। काय खरी माहिती आहे, काय सांगशील? वैभव, आज औरंगाबाद महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती। या सर्वसाधारण सभेत अनेक विषय चर्चेसाठी आले होते। सर्वात महत्वाचा मुद्दा होता समांतर जलवाहिनीचा। औरंगाबाद शहराला पाणी देण्यासाठी सर्वात महत्वाची योजना आहे, त्यावर चर्चा व्हावी असं विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचं म्हणणं होतं की तो विषय आपण नंतर घेऊयात, इतर विषयांवर आधी आपण बोलूयात। मात्र विरोधक हे आक्रमक झाले, त्यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न करत असताना अचानक राष्ट्रगीत चालू करून सभा बंद करण्याचा प्रयत्न झाला आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर देखील हा गदारोळ तसाच सुरू झाला। विरोधकांनी राजदंड ओढला आणि ओढाताणीमध्ये हा राजदंड आहे काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या डोक्यावर लागला। त्यामुळे ते भयंकर जखमी झालेले आहेत। त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करून त्यांचे चिकित्सानी करण्यात आले। त्यांना तिथे आता उपचार सुरू आहेत। मात्र प्रमोद राठोडनी या गदारोळामध्ये कोणी आपल्याला तरी मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे। या सर्वच आता आपण प्रथम दर्शनी माहिती पाहिली तर आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकतो की त्याच्यामध्ये राजदंड डोक्याला लागल्याचं प्रथम दर्शन दिसत आहे। मात्र आता याची जी चौकशी पूर्ण ती महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी असतील की जे सुरक्षा व्यवस्था आहे ती करतात। अमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय TV9 एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत की राजदंड पळवताना कशा प्रकारे धक्काबुक्की झालेली स्पष्ट दिसते आणि जखमी झालेत नगरसेवक काँग्रेसचेही दिसतंय। नंतर मी त्यांना वारंवार विनंती करत होते की विषय झाल्यावर लगेच आपण पाण्याचा प्रश्न आहे, हा सर्व नगरसेवकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तर ह्याच्यासाठी आपण सविस्तर 2 तास आपण चर्चा करूया। पण त्यांची ऐकण्याची मानसिकताच नव्हती आणि त्यांनीच विषय पत्रिका झाल्याबरोबर लगेच मी त्यांनाही सांगितलं की आता चर्चेला सुरुवात करा। पण त्यांनी तेवढ्यात तो गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळामध्ये त्यांनी वडाताणी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याला लागलं। या बुलेटिनमध्ये आणखीन काही बातम्या बघणार आहोत, मात्र छोट्याशा ब्रेकनंतर।